राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 78व्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभरात अभिवादन करण्यात येते। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर पुष्पचक्र अर्पण करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली। राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम। यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतर मान्यवरांनीही बापूजींना आदरांजली अर्पण केली। राजघाट इथे सर्वधर्म प्रार्थनाही आयोजित करण्यात आल्या। सबको सन्मति दे भगवान, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। गांधीजींनी दिलेला अहिंसेचा संदेश प्रत्येक देशवासियाच्या मनात आहे। त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजचा दिवस हुतात्मा दिवस म्हणून पाळला जातो। विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा मूलभूत स्तंभ